बघा कसे सकाळी सकाळी तयार झालेत. हिने नऊवारी घातली तर हिने आणि हिने साऊथ इंडियन ड्रेस. या अम्मा ये ना, हे गजरे लावणं गरजेचं होतं का? हा झालं आता. चल चला, तसं पहिलेच उशीर झालाय. माझी पण सकाळी. चला भेटू ब्लॉगमध्ये पुढे. मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं ब्लॉगमध्ये. आणि जो लास्ट ब्लॉग मी सुरू केला होता ते होऊन आता 4 दिवस झाले. 4 दिवस मी काय ब्लॉगच केला नाही. जो तेलाचा रिव्ह्यू केला होता, तर तेलाचा इफेक्ट मला जरा चांगला वाटतोय. हे बघा, इथे बघू शकता तुम्ही. केस माझी जी गळ होती ना, थोडी दाट वाटायला लागलेत आणि चांगलं पण वाटते. मस्त मस्त वाटते. केस जरा मला अशी वाटते, जरा बरी वाटते. आणि 4 वेळा लावले आतापर्यंत मी तेल. एका आठवड्यामध्ये 4 वेळा आपण तेल लावून झालेलं आहे आतापर्यंत. परी इकडे झोपली होती, शाळेतून आली तर आता उठले. जेवणाचा टाईम आहे, जेवायचं आपल्याला. दुपारच्या 2:30 वाजता. तो लास्ट ब्लॉग करून 4 दिवस होण्याचं कारण असं होतं की असं काय, मीच कामात फार व्यस्त असल्यामुळे मला काय ब्लॉग जास्त काय करता आला नाही. आजच्या जेवणात काय आपण बघूया. बघा इकडे चल, उठ आणि चल. काय आजच्या जेवणामध्ये खिचडी पापड आणि पोळा बेसनाचा. ठीक आहे, तर चला. तो जो रिव्ह्यू आहे तो मी परत एकदा करणार आहे मी तेलाचा. 15 दिवसानंतर किंवा 30 दिवसानंतर, जे आपल्याला 30 दिवस पूर्ण होतील तेवढ्या वेळामध्ये दर एक दिवस आड करून आम्ही लावतोय. मी लावतोय. लास्ट टाइम मी लावलं नव्हतं. आज हे लोक लावणार आहेत. आज हिला पण लावणार आहे आणि मुलींना पण, यांना पण लावणार आहे. प्लस ज्यांना ऑर्डर करायची आहे, बरेचसे लोक विचारत होते मला. तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचे जे नंबर वगैरे आहेत ते मी तुम्हाला खाली सगळं देतो. लिंक वगैरे आहे ते, त्याच्यावर जाऊन तुम्ही करू शकता. कुठल्याही प्रकारचं प्रमोशन नाही. ओरिजिनली मला जो इफेक्ट वाटलाय तो मी तुम्हाला सांगते, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, माझे केस म्हणजे पांढरे पण होते. आता काय काळे नाही केलेले, पण ही काही केस अशी काळी झाल्यासारखी दिसत आहेत. हे बघा, बघू शकता तुम्ही. तर हाही थोडाफार फरक मला जाणवतो. कारण मला जाणवते म्हणजे इन द सेन्स, मला मिसेस माझी सांगते की हा तुमची थोडी केस काळी वाटायला लागलेत वगैरे वगैरे. म्हणजे लगेच असं होत नाही, पण काय माहिती आता काय प्रकार आहे. ठीक आहे. आणि ज्याला म्हणजे घ्यायचं असेल ना तेल वगैरे, मी इथे नंबर देतो खाली व्हिडिओमध्ये. त्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करा, ऑर्डर द्या. कॅश ऑन डिलिव्हरी पण आहे. भरपूर वेळा कॉल करायला नाही, कुठे येते. भरपूर वेळा तर नाही कॉल करायला लागत. व्हॉट्सअप त्यांना सांगायला लागतं व्हॉट्सअपवरती. आणि मेन म्हणजे ते कसं, ते टाईप नाही करत. ते लोक व्हॉइस मेसेज पाठवतात व्हॉट्सअपवर. मी दाखवलं होतं माझ्या ब्लॉगमध्ये. जर बघायचं असेल तर तुम्ही जे ऑर्डर केलं आहे ना ब्लॉग, त्या ब्लॉगमध्ये जाऊन बघू शकता. खाली मी त्याची पण लिंक देतो त्या व्हिडिओची, ठीक आहे. चला, आता आम्ही जेवण वगैरे घेतो. आणि लास्ट ब्लॉग जो केला होता तो फार थोडासाच होता. आज मग तो कंटिन्यू करतो मी, ठीक आहे. बघत राहा. तर आता रात्रीचे या लोकांनी हे बघा गरवाला लावलेलं आहे. हिने पण लावलंय, हिने पण लावलं आणि हिने पण लावलं. एवढे केस निघाले तरी पण माझे किती, हे काय एवढे माझ्यापेक्षा कमी निघाले. एवढे निघत होते आहे ना. नाही, ते दिसतात सफेद केस आहेत. लगेच नाही ते बघू. आता रबर कुठे पडला. यांना आज फर्स्ट टाइम लावले दोघींना. आणि मी झोपलो होतो. इकडचे लाव गं मला. हे परत मित्रांनो, आता लाईट इकडचे लाव. आजचा किती दिवस, किती वेळा लावतोय मी? 6 टाइम, 6व्या वेळा लावतोय ना. हा, माझं 3 वेळा झालं लावलं, तू 4 वेळा. वेळ कसं, 5वी वेळ आहे लावायची. 5वी वेळ आहे, 5वी वेळ. तरी आपण जे आदिवासी हेअर ऑइल मागवली, 5वी वेळ आहे ती लावतोय. खाली बसते, ते व्यवस्थित मिक्स करत जाते, हलवून आणि मिक्स करायची आणि मगच लावायची ती, ठीक आहे.
आता हिला लावू दे तेल बिल, मग भेटूया तुम्ही. तर मित्रांनो हे बघा आपलं तेल लावून झालेलं आहे. आणि तेल लावल्यानंतर काय जरा हे वाटतंय जरा हे बघा ते तेल लावलेलं आहे सध्या. आणि मी सांगेल तुम्हाला काय वाटतं तेल लावल्यावर तुला. तेल लावल्यावरती काय ते पांढरे केस आहेत ना थोडेसे काळे दिसते, अच्छा म्हणजे जास्त पांढरे होते ना हां इथे हां. ते काळे दिसतात. काळे तर लावलं नाही ना. नाही काळं कुठे लावले, आता रोजच तर मी हे करतोय, काळं बिळं काय लावलंच नाही. तसं मी लावायचो काळं, अजून लावलं नाही. हा सिल्की होतात, सुट्टे होतात, धुतल्यावरती गळत नाही जास्त. हा एक फरक म्हणजे थोडाफार फरक हा आपल्याला दिसलेला आहे आणि यांना पण दिसलाय की केस विंचरते ना धुतल्यावरती, पण नाही एकदम सॉफ्ट होतात. आता हिला लावलेलं हिचे पण केस एकदम असे सॉफ्ट झाले, तसे गुंतत होते ते गुंतत नाहीयेत. तिची केस आहेत ती, हिची पण केस ती विंचरते, गळत नाही, हे नाही आहे की नाही. हा एक फरक थोडाफार जाणवतोय आपल्याला. अजून वाढले नाहीये. हा अजून म्हणजे ती वाढ जी वाढ काय लगेच थोडी दिसणार आहे, 1-2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर समजेल. हा ह्या गोष्टी थोड्या बाकी आहेत, बघूया आपण ट्राय करतोय. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला काय थोडा फरक वाटतोय तो आपण सांगतो, आहे की नाही. चला आता रात्रीचा टाइम भरपूर झालेला आहे आणि दुपारच्या टायमाला या लोकांनी बघा काय कार्यक्रम केलाय. मेहंदी. आवडते आणि मला छोटी. आणि हिला कसं आहे माहिती आहे का, हिला इथपासून इथपर्यंत मेहंदी पाहिजे भरलेली. आणि हिला फक्त बोलते नाही मला एवढीच काढायची मेहंदी. आणि ते मागे जी दिसते का हे तिने काढले. माझी आर्टिस्ट आहे ती. मजनू भाईपेक्षा तर चांगलीच आहे. मजनू भाईपेक्षा चांगली आहे. मित्रांनो तुम्ही सांगा मजनू भाई माहिती आहे तुम्हाला. वेलकम त्याच्यामध्ये आहे ना मजनू भाई. आणि ते त्या घोड्यावरती गधा त्या फोटोमध्ये तर एवढी होती त्या बाईची, पण हा छोटा आहे ना म्हणून अशी मेहंदी काढली मस्त. कोणी काढली? आर्टिस्ट मम्मी. द आर्टिस्ट. आणि तिच्या पण हातावरती काढली. ही बघा मागे पहिले खूप मेहंदी काढायची ती, आता जरा कमी केली आहे तिने मेहंदी काढायची. का ग नाही काढू वाटत इंटरेस्ट. पप्पा पहिले खूप काढायची मेहंदी, आणून ब्युरी काढायची ना पहिले आणून आणि मेहंदीच काढायची का दुल्हन मेहंदी काढ हे काढ. मेहंदी पुसायची आणि आता ना सगळी वाट लावून टाकायची. आता नाही मला मेहंदी मग विसरली ना तू, प्रॅक्टिस बंद झाली ना. नवरी ब्युरी काढायची नवरदेव. बरं ठीक आहे, बराच वेळ झालेला आहे ते दाखवलं तुम्हाला मी. आपण भेटूया उद्या. आता हा ब्लॉग मी आता सुरू केलाय, लेट सुरू केलाय. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आलोय तिला बारकीला बॅग बघायला गेला. तिची बॅग जी आहे ती पावसाळ्यात भिजते. सकाळी एवढा पाऊस असतो कामावर शाळेत जाताना. हिला शेवटी आपल्याला आता वॉटरप्रूफ बॅग बघायला लागते. तर नेहमी आपण इकडे येतो स्टेशनला, अशोक टॉकीच्या जवळ, तिथे चालेल. चला चला आपण बघितलं इथे, पण त्या बॅग्स आपल्याला जशा पाहिजेत तशा बॅग नाही तिथे. चला गाडीमध्ये. कुठे बघितले ते काय तिकडे पण आहेत ना बॅगवाले, ते बघ चेक करू ना. इथे आता त्याच्या समोरच आपण समोरच्या दुकानात आलोय. वरती बघा, हे बघा चेनीला कव्हर दिसते का तुम्हाला, फ्लॅप असं पाहिजे आपल्याला. बघू यांच्याकडे भेटतं का नाही. ते एक बॅग बघितली आपण, याच्या मागच्या बाजूला हे बघा असं प्लॅस्टिक असतं, तुम्हाला दिसत असेल. इथे काय झालंय, ती बॅग आपण बघितली तर त्या बॅगेच्या समोर आहे फक्त, वरच्या बाजूला चेनीला नाही आहे. म्हणजे नाही आपल्याला जशा पाहिजे होत्या तशा बॅग भेटल्या. त्याला वरती फ्लॅप होता, सुरुवातीला नाही दाखवलं पण नंतर दाखवलं त्यांनी. तर चला बघू आता. ते थोडं पाणी डाल के दिखा दो ना उसको. वो समझ में आएगा कि मतलब सही में कैसा है.
बाहेर आहे. जाएगा ना, आपको वैसा होता है देखो, इसमें कैसा ये आएगा अपने को ऐसा रखते हैं, बराबर है ना, इसमें कैसे डालूंगा ना, पूरा नीचे आएगा। रुकेगा नहीं, इसको कपड़े का रहता है ना ऐसा, देखा पानी रुक जाता है ऐसे नीचे है, वैसा नहीं चिपका, ऐसे हाथ लगाएंगे तो ये डबल कपड़ा है ना, कभी पानी नहीं आ रही है, तो ऐसा हाथ है डबल लेयर है। कवर ओलं नहीं ओलं लगाएगी वाटते तो चलेगा ना? वर ओलं वाटते पण आत नाही नहीं, वाटते. लेकिन कवर नहीं लगाएगी तो चलेगा ना? नहीं ज़्यादा बारिश होने में तो नहीं। कवर लावायलाच लागेल असं थोडी. आतमधून भिजली नाही पाहिजे कवर लावून, पण त्याच्यासाठी आपण घेतो. आलं का लक्षात? आणि ते 200 वाले कवरला पण तिकडे पैसे घालवले. मग हा? घालायलाच लागतील ना. काय फायदा? फायदा काय म्हणजे आता ते त्यांना पुस्तकं काय भिजतात फायदा म्हणजे ते. कसं आहे ते? पुस्तकं भिजतात. 1600 रुपये दिले. नाही जास्त नाही, 100 रुपये वाढून द्या. काय फायदा म्हणजे काय झालं का? नाही नाही बरोबर ह्याच्यामध्ये आहे. डायरेक्ट तुमच्या काय 100 रुपयाने वाढ. डायरेक्ट पाणी आहे ना, याच्यात डायरेक्ट पाणी नाही जात. तुम्ही खूपच जे वरून जे आपण बोलतो ना याच्यातून चेनीतून पाणी जात आहे ते नाही. पुरण काय मग सोना अशी वाटते बॅग. आहे ना? सीझन मध्ये कमी से कमी तुम्हाला स्कूल सीझन मध्ये आला होता ना. सगळ्या चेनी खोलून हे बघा हे wheel. घे तुझी कुठे. चला आता निघतोय आम्ही इथून. बॅग बिग तर घेऊन झाल्या, पैसे देऊन झाले. 1600 मध्ये 2 बॅग, एक 800ला पडली आपल्याला. जशी आपल्याला पाहिजे होती तशी भेटली. ही अशी डिझाईन आहे का? हा चला चला इथून आपण डायरेक्ट आता वरती कवर असतं त्याच्या, ते कवर लावायला चाललं. सॉरी लावायला बोलतो, घ्यायला चाललं. चला गाडी तिकडे समोर उभी केली. तर आता आपण आलेलो इथे जैन सन्समध्ये. तिथे जे बॅगला कवर पाहिजे होतं ते बॅग कवर पण घेतलं आणि आता आपण निघालोय घरी. आला आपण जे आहे ते पोचलोय घरी. आता वाजल्यात बघा किती, 10:30. आणि यांची बॅग पण झाली, कवर पण झालं. हे माझं रेनकोट कवर वगैरे आहे, तिला ब्लॅक कलरचं घेतलं, ते याच्या आतमध्येच टाकलं. इथे ही बॅग आहे, हे कवर जेन्सनचंच घेतलं. आणि बॅग आपण स्टेशनला घेतलं जसं सांगितलं, नाही त्याच्या आतमध्ये एक बॅग आहे. एक सोडून 2 वाजता घ्यायला लागते. असं आहे, एकीला घेतलं तर दुसरीला पण घ्यावंच लागत. कशी भरली त्याने? हा ही एक बॅग किंमत आणि 1800 रुपये सांगितली. 1850. हा दिली कितीला? दिली 800ला. म्हणजे काही भेटतात ते. उलट 1600 इतने पेक्षा का, कमी उतने का. द्यायला पाहिजे. 600ला उलट 1200-1300ला द्यायला पाहिजे. तर 700 750 नाही नाही नसतं दिलं. नाही? साध्यावाला दिलं होतं. दाखवून सुद्धा नव्हता बघितलं हो का? ना. तर ते ह्याचं हे जे आहे ना ते काढून काय ठेवा. मग शाना मजा का? हे लागतं कसं? अरे काय केलंस? फाडले येईल. लागतं कसं? ते लागत नाही, ते असंच खोलायचं आहे. डायरेक्ट चिरकन हे असं असते पोरांचं. आता जस्ट न जर घाटीवर दुर्घटना घटी कार्यक्रम केलाय, डायरेक्ट ते कवर आहे त्याचं. काय? हा? किंमत बरं चला नाही. आजचा ब्लॉग आपण काय करूया, इथेच करूया समाप्त. भेटूया तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग खूप मोठा होण्याची शक्यता होती आणि जो मधले दिवस आपण ब्लॉग नाही करू शकलो कारण की मला कामामध्ये बिझी असल्यामुळे मी काय ब्लॉग करू शकलो नाही. आणि भरपूर पाऊस होता, यांची शाळा, इतर गोष्टी, घरी आल्यावर आराम वगैरे 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 हे सगळे रिझन होतं. मग आतापर्यंत बघितलं म्हणून थँक्यू. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.